आहे. आता यामध्ये पाणी नाही घालायचं, असंच शिजू द्यायचं ह्याला 10 मिनिटं. नंतर परत खोलून बघायचं, नाहीतर मग खाली चिटकतं. म्हणून इकडे भात शिजत आहे आपला, बघा झालं. पण या मंडळी जेवायला गरम गरम भात आणि चिकन. बघा भात पण बनला आहे. तर या झणझणीत सुका चिकन, भात आणि ज्वारीची भाकरी मस्त आणायचं. या येता का मंडळी? आई वडिलांची काळजी घ्यायची नक्कीच. आपला भात तयार आहे खाण्यासाठी. या जेवायला मंडळी. इकडे चिकन बनत आहे. ज्वारीची भाकरी, भात आणि चिकन मस्त खायचं. बघा मंडळी, मी पाणी टाकलेलं नव्हतं, याचंच पाणी सुटलेलं आहे. आणि याच्यात मी मॅरिनेट केलं होतं ना, ते पाणी आहे. ते पाणी यामध्ये टाकते मी. आपल्याला समजतं ना, म्हणजे किती पाणी टाकायचं मध्ये. डायरेक्ट पाणी घातलं की मग ते ह्याचं पाणी पण हे होतं, अंगाचं पाणी सुटतं. मग आपलं पाणी जास्त होत. सुकं नाही करणार मी, रस्सेदार करणार आहे. हे बघा, चला मंडळी बघूया आपण शिजलं का. 10 मिनिटं झालेत. नाही, अजून शिजायचं बाकी आहे. आमटी केली आहे मी मस्त, चुरून खायची ज्वारीची भाकरी.